नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे संध्याच ब्लॉगर अँड फूडीज. आणि आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा आजचा ब्लॉग असणार आहे शुक्रवार स्पेशल देवीच्या पूजेचा व्हिडिओ असणार आहे. माझ्या घरी ना हे जे पितळाची देवी करून घेतलेली आहे मी, महालक्ष्मीची मूर्ती. तिला मी दर शुक्रवारी पूजेसाठी काढत असते आणि ते देवीच्या ह्याच्यावर नारळावर पहा कसं मोड आलेलं आहे. मला दरवर्षी एक मोड निघतच असतं माझ्या घरी हे नारळाला, आणि ते चांगलं पण असतं, म्हणजे शुभसंकेत असतं. शुक्रवारच्या पूजेच्या दिवशी सगळ्यामधले तांदूळ वगैरे काढत असते, म्हणजे दिव्याखालचे, कळसाखालचं, आणि ते अन्नपूर्णेचे तांदूळ बदलत असते. सगळं म्हणजे जास्त वेळ लागतो पूजेला, आणि त्या दिवशी खूप भरून दिसते पूजा, देवी वगैरे घासून वगैरे ठेवल्यामुळं. आणि त्यासाठी मी सर्वप्रथम अगोदर दिव्याखाली तांदूळ टाकून दिवा लावून घेतले. कोणतीही पूजेची सुरुवात अगोदर दिवा लावूनच करायची असते. पूजा करण्याच्या अगोदर सगळं पूजा म्हणजे खाली देवा वगैरे काढून घेतल्याच्यानंतर अगोदर दिवा लावलं, मग देवीला व्यवस्थित घासून घेऊन मळवळ भरत आहे. आता देवीची लाईट नसल्यामुळं ना व्यवस्थित व्हिडिओ शूट नाही झाला, आणि ते मुलगा थोडं हलवत करत होता, त्यामुळे शूट व्यवस्थित झालं नाही. तुम्ही जे पाहणारी मंडळी आहेत मला समजून घ्याल अशी अपेक्षा करते मी. तशी तर आमची यूट्यूबची फॅमिली खूप छान आहे. देवीचं पाव किती छान मळवट भरलेलं आहे, आणि सोन्याचा मंगळसूत्र आहे माझ्या देवीच्या ह्याच्यामध्ये गळ्यामध्ये. आणि मी फ्रॉक छोटंसं शिवलेलं आहे, त्याला व्यवस्थित बांधून घ्यायचं आणि वरून डोक्यावर पदर द्यायचे, आणि सगळे जे काही हे आहेत हार वगैरे टाकून घेणार आहे. असं म्हणतात की लक्ष्मी देवीच्या मध्ये ललिता मा बसलेली आहे, म्हणजे ते ब्रह्मांड सुंदरी आहे ती. हे आपल्या लक्ष्मीच्या मध्ये विराजमान आहे, ती अतिशय सुंदर आहे असं म्हणतात. आणि लक्ष्मी माता ही ब्रह्मांड सुंदरी आहे, आणि तिला जेवढं सजवलं तेवढं चांगलंच, असं म्हणजे छान भरून वाटतं. आणि ही अन्नपूर्णेची मूर्ती अगोदर थोडं अक्षदा टाकून घ्यायची ह्याच्यामध्ये, खाली वाटीमध्ये, आणि नंतर थोडं वरती हळदी कुंकू टाकायचं. मग नंतर अन्नपूर्णा मातेला बसवायचं, आणि जे अन्नपूर्णेच्या मातेच्या हातामध्ये जे पळी असते त्या पळीमध्ये एक तरी तांदळाचा दाणा बसावं एवढं, म्हणजे तिथंपर्यंत आपण तांदूळ टाकून बसवायचं असते तिच्यामध्ये, आणि ते पण विराजमान केली पहा. आणि हे आहे कळस दररोजचा, ते सुद्धा त्याच्यामध्ये अक्षदा तांदूळ, हे अक्षदा तांदूळ म्हणते, हळद कुंकू फूल अक्षदा एक सुपारी आणि नाणं हे टाकून कळसाला तिथं कळसमध्ये बसवायचं असतं. हे पहा अगोदरचं नारळाचं कळसाला कसं मोड आलेलं आहे. आता हे नंतरचं त्या देवीच्या ह्याच्यावरचं सुद्धा आलं. नंतर मी देवीला चांगलं देवाची पूजा करून घेतली, देव मांडून घेऊन सगळ्यांना फुलं वाहून. मग आता देवीची ओटी भरणार आहे. देवीची ओटी ठेवण्यासाठी मी एक डबा केलेला आहे तांब्याचं. 2 डबे आहेत, एकामध्ये घरच्या देवाचं मुळूप असते आणि एका डब्यामध्ये देवीची ओटी भरत असते. ह्याच तांदळाचं पुढच्या शुक्रवारी नैवेद्य करायची, खीर करायची. दर शुक्रवारी देवीला तांदळाची खीर केलं ना चांगलं असते. थोडं करायचं, 2 चमचा तांदळाचं करायचं, बाकीचं आपल्याला जेवणाला वापरून घ्यायचं. स्वयंपाक करताना तांदूळ, आणि मस्तपैकी आरती करून घ्यायची कापूर वगैरे लावून. आणि हे जे साईडला भांडं ठेवलेलं आहे ते मी भरली घागर म्हणून ठेवते दररोज. आज ते थोडं आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम होता म्हणून आम्ही ते पाणी यूज करायला घेतले, पण मी सहसा ते भरूनच ठेवत असते नुसतं. देवापाशी छोटं असतेच पण ते पण वापरते. आणि केव्हाही नैवेद्य ठेवण्याच्या अगोदर चौकोन करून बीजामध्ये जे गुनेलीचं चिन्ह असते ना तसं करूनच नैवेद्य दाखवायचं असतं म्हणे. छानशी अशी छोटी गायत्री पदम, हे जे छोटीशी रांगोळी काढून घेतलेली गायत्री पद्माची, दोन्हीकडून लक्ष्मी नारायणाची पावलं, अशी छानशी रांगोळी झाली. मग देवाची आरती करून नैवेद्य दाखल्याच्यानंतर दर्शन घेतलं. आणि बाहेर तुळस आहे, तुळशीची सुद्धा पूजा करायला जायची होती. दररोज गॅसची पूजा करत असते मी. आपली गॅस पूजा केल्याशिवाय पेटवायचीच नसते. देवाची पूजा झाल्याच्यानंतर लागली मी स्वयंपाकाला. देवपूजा झालेली आहे, आता स्वयंपाकाला लागलेली मी. आज डब्बा नव्हता, शाळेला सुट्टी होती म्हणून निवांत चालू आहे. मोहरमची सुट्टी आहे. वरण आहे इथं, आणि फुलगोबीची भाजी, कोशिंबीर आहे, गाजर काकडीची. इकडं भात लावलेला आहे, आता भाकरी करून घेते. दिवसभर का शूट घेणं झालंच नाही, मला आता संध्याकाळी घ्यावा. आणि हे पहा मी आज केलेलं आहे चुरमुरा. त्याची रेसिपी का शेअर करणं झालं नाही, पण
हे दाखवत आहे फक्त. आणि हे आमचं शुक्रवार आहे दोघांचं सासू सुनांचं, म्हणून हे चिरमुरा केलेलं आहे. म्हणजे पोह्यापासून जे जाड पोहे असतात ना त्याच्यापासून थोडं तळवून फोडणी टाकायचं असते. त्यांना ओले पोहे आवडत नाही आमच्या सासूबाईला, म्हणून चिरमुरा केलेला आहे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आपण आजचा व्हिडिओ इथंच थांबवू. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्याची काळजी घ्या आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.